नमस्कार आणि स्वागत आहे माझ्या चॅनेलवर। मृत्यू हा जीवनाचा अटळ भाग आहे, पण चांगल्या लोकांचा मृत्यू लवकर का होतो? आपल्या सर्वांच्या मनात कधी ना कधी हा प्रश्न नक्कीच आला असेल, चांगल्या लोकांचा मृत्यू लवकर का होतो? आज आपण गरुड पुराणाच्या मदतीने या प्रश्नाचे उत्तर शोधूया। गरुड पुराण हे हिंदू धर्मातील एक महत्त्वपूर्ण ग्रंथ आहे, ज्यामध्ये मृत्यू, आत्मा आणि पुनर्जन्म यासारख्या विषयांवर चर्चा आहे। गरुड पुराणानुसार चांगल्या लोकांचा मृत्यू लवकर होण्याची अनेक कारणे आहेत। काही प्रमुख कारणे आपण बघूयात। कर्म। गरुड पुराणानुसार मृत्यू हा आपल्या कर्माचा परिणाम आहे। जर एखाद्या व्यक्तीचे चांगले कर्म असतील तर त्यांचा मृत्यू लवकर होतो। चांगल्या कर्मामुळे पुण्य प्राप्त होते आणि पुण्यामुळे मोक्ष प्राप्ती होते। मोक्ष प्राप्तीसाठी मृत्यू हा आवश्यक टप्पा आहे। इच्छा। गरुड पुराण सांगते की इच्छा पूर्ण झाल्यावर मृत्यू येतो। जर एखाद्या व्यक्तीची सर्व इच्छा पूर्ण झाली असेल तर त्यांचा मृत्यू लवकर होतो। याचे कारण असे की इच्छा पूर्ण झाल्यावर जीवनात काहीही उरत नाही आणि मृत्यू हा पुढचा नैसर्गिक टप्पा बनतो। वय। गरुड पुराणानुसार प्रत्येक व्यक्तीसाठी एक निश्चित आयुष्यकाल असतो। जेव्हा एखाद्या व्यक्तीचा आयुष्यकाल संपतो तेव्हा त्यांचा मृत्यू होतो। चांगल्या लोकांचे जीवन शांत आणि समाधानी असते, ज्यामुळे ते दीर्घ आणि निरोगी जीवन जगतात। तथापि त्यांचा आयुष्यकाल निश्चित असतो आणि तो संपल्यावर त्यांचा मृत्यू होतो। पाप। गरुड पुराण सांगते की जास्त पाप केल्याने मृत्यू लवकर येतो। जर एखाद्या व्यक्तीने जास्त पाप केले असेल तर त्यांचा मृत्यू लवकर होऊ शकतो। पापामुळे पापाचे बंधन निर्माण होते आणि या बंधनातून मुक्त होण्यासाठी मृत्यू हा आवश्यक टप्पा बनतो। दैवी इच्छा। गरुड पुराण सांगते की देवाची इच्छा असल्यास मृत्यू येतो। जर देवाची इच्छा असेल की एखाद्या व्यक्तीचा मृत्यू लवकर व्हावा तर तो लवकर होतो। देव हा सर्वशक्तिशाली आहे आणि त्याची इच्छा नेहमी पूर्ण होते। गरुड पुराणानुसार चांगल्या लोकांचा मृत्यू लवकर होण्याची अनेक कारणे आहेत। कर्म, इच्छा, वय, पाप आणि दैवी इच्छा हे यापैकी काही प्रमुख कारणे आहेत। हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की गरुड पुराण हे एक धार्मिक ग्रंथ आहे। मृत्यू हा एक नैसर्गिक प्रक्रिया आहे आणि त्यामागे अनेक घटक कारणीभूत असू शकतात। मृत्यू हा एक संवेदनशील विषय आहे आणि प्रत्येक व्यक्तीची त्यावर स्वतःची श्रद्धा असते। या व्हिडिओचा उद्देश माहिती देणे आहे आणि कोणत्याही प्रकारे धार्मिक भावना दुखावणे हे हेतू नाही। जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया आमच्या चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। आमच्याशी कनेक्ट रहा जेणेकरून तुम्ही आमच्या आगामी सर्व व्हिडिओचा आनंद घेऊ शकाल। धन्यवाद।